वाशिम जिल्ह्यात बोगस सेवा केंद्रांविरोधात प्रशासनाने मोठी धडक कारवाई केली आहे। जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या आदेशानुसार तहसीलदार आकाश वर्मा आणि जिल्हा प्रकल्प प्रमुख सौरभ जैन यांच्या नेतृत्वाखाली वाशिम शहर आणि अणसिंग येथे सरप्राईज तपासणी करण्यात आली। या कारवाईत तब्बल 6 अनधिकृत सेवा केंद्रांवर छापे टाकण्यात आले, दिशाभूल करणारे फलक हटवण्यात आले आणि संबंधित यूजर ID निष्क्रिय करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे। शासकीय सेवांच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारीनंतर प्रशासन आता ॲक्शन मोडमध्ये आले असल्याचं पाहायला मिळतंय। पुढील काळातही अशा कारवाया सुरू असणार आहेत। दरम्यान नागरिकांनी केवळ अधिकृत सेवा केंद्रांचाच वापर करावा आणि कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे। डिजिटल महाभूमीसाठी दिनेश पठाडे, वाशिम। पोस्टर काढून टाका कोण पण